हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 7. रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवं बंधाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. कौन्तेया, इच्छा आणि संग यामुळे निर्माण होणाऱ्या भावभावनामधून रजोगुण उद्भवतो. तो कर्माच्या आसक्तीमुळे आत्म्याला बंधनात अडकवतो. प्रथम आपल्याला शारीरिक गरज म्हणून काहीतरी इच्छा निर्माण होते. उदाहरणार्थ भूक लागते आणि आपल्याला अन्न ग्रहण करावे असे वाटते. तहान लागते आणि ती शमवण्यासाठी पाणी प्यावे अशी इच्छा होते. अशा प्रकारे शरीराकडून मागणी झाल्यावर आपण अन्न पाणी ग्रहण करतो. अशा प्रकारे शरीराने निर्माण केलेली आपली इच्छा तृप्त झाली की आपल्याला बरे वाटते, आपल्याला समाधान वाटते, आपण खुश होतो. आता येथेच आणखी निराळे असे काहीतरी घडते. आपल्याला जसे गरज भागली म्हणून बरे वाटते, तसेच त्याच वेळी आपली देहादी इंद्रिय सुखावतात. अन्न खाल्ल्यावर आपली जीभ सुखावते, तिच्यातून लाळा रस पाझरतो. पाणी पिताना जशी तहान भागते तसेच आपले मनही सुखावते. अन्न पाण्यामुळे मेंदूला आराम वाटतो. गरज भागताना त्याचा दुहेरी परिणाम होत असतो. गरज भागली म्हणून आपल्याला बरे वाटते आणि एकूणच शरीर सुखावते. त्याचबरोबर ती गरज भागवणाऱ्या गोष्टीशी त्या इंद्रियाचा संयोग होतो. ते इंद्रियही स्वतंत्रपणे सुखावत असते. गाणे ऐकायला मिळाल्यावर आपण ताजेतवाने होतो. आपल्यातील आळस झटकला जातो. आपण सुखावतो. परंतु याचबरोबर आपले कानही तृप्त होतात. नादब्रह्माचा उत्तम आविष्कार ऐकायला मिळाला म्हणून आपला मेंदूही सुखावतो. एखाद्या गवयाकडून बुद्धिमान गाणे ऐकायला मिळाल्यावर आपल्यातील ज्ञानीही सुखावतो. यानंतर जे घडू नये ते घडते. गरज भागवताना उपभोग घेऊन खुश झालेले आपले इंद्रिय गरज नसताना मागणी नोंदवू लागते. पोट भरले तरी जीभ म्हणते की चव छान आहे, आणखी खा. आपल्याकडे भरपूर कपडे आहेत तरीही बाजारात नवीन कपडा आला की मन म्हणते तो नवीन कपडा खरेदी कर. कोणीतरी कसला तरी समारंभ साजरा करतो. मग काहीही कारण नसताना आपला अभिमान, अहंमन्यता, अहंकार म्हणतात की तू याहीपेक्षा छान समारंभ आयोजित कर. अशा प्रकारे मूलभूत गरज, मूळ इच्छा शमवताना भौतिक गोष्टींशी आणि वस्तुजगताशी देहादी इंद्रियांच्या होणाऱ्या संगामुळे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावभावनांमधून हळूहळू आसक्ती निर्माण होऊ लागते आणि ती जोम धरू लागते. आपण ही अनावश्यक आसक्ती शमवण्यासाठी कर्म करू लागतो. हाच रजोगुण असतो. अनेक वेळेला गरज दूर करून आसक्ती शमवण्यासाठी आपण झटू लागतो. यातूनच व्यसन जडते. मनुष्य पोटाला अन्न देण्याऐवजी दारू पिऊ लागतो. पोटाला चिमटा काढून चैन छानछोकी करू लागतो. गरज काय आहे याऐवजी बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, बरे भटकावे अशी मनोभूमी तयार होते. हाच रजोगुण असतो. आपली मानसिकता गरज काय आहे हे पाहण्याऐवजी देहादी इंद्रियांना कसे छान वाटेल याची काळजी घेऊ लागते. वर्तमानात मन रमत नाही. सतत भविष्यातील फलासक्तीत मन जडते. एका साधनेचा उपयोग साध्य मिळवण्याऐवजी दुसऱ्या साधनेला नेऊन जोडण्यासाठी होऊ लागतो. साधनेतून साधना, कर्मामधून कर्म अशा जीवनाचा प्रवास सुरू होतो. सध्याचा पत्ता हरवतो. यामुळे भोग प्रवृत्ती वाढीस लागते. आपल्या हातून प्रमाद होतात. हे भोग कधीही तृप्त होत नाहीत. कारण एका भोगातून इतर अनेक भोग निर्माण होत असतात. त्याला सीमा नसते.
भोग तृप्त होणे हे इतर अनेक संलग्न गोष्टींवर अवलंबून असते. यामुळे एका जन्मी शमणार नाही इतके आणि असे भोग संचित होत जातात. जन्मोजन्मी संचिताची संख्या वाढत जाते. यामुळे अंतरात्मा संचित भोगात अडकतो आणि त्यांच्या शमनार्थ जन्म मरणाच्या फेऱ्यात बद्ध होतो. हरिओम.